नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा 4488 यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून माझा असलेला बळीराजा डेअरी फार्मर आपणास घेऊन आलो आहे. मित्रांनो, बघून घ्या, ही माझ्याकडे असलेली तिसऱ्या वेताची जाफरा. 4 दिवस झालं तिच्या खाली कासेला असलेला रेडा दगावला आहे थंडीमुळं. तर मित्रांनो, ती म्हैस दुधाला पिळायला बसू देऊ लागली, पण पाना चोरून घेऊ लागली, पाना सोडायला तयार नव्हती. तर आमच्या भागातले प्रसिद्ध डॉक्टर जिंकलोड ह्यांना मी त्यांचा सल्ला घेतला, तर त्यांनी मला हे होमिओपॅथीचं स्विस लॅक्टो क्युअर नावाचं औषध सांगितलं आहे. बघून घ्या, होमिओपॅथीचं. याचा डोस आहे दूध पिण्याच्या अगोदर 1 तासानं 10 ml सकाळी आणि 10 ml संध्याकाळी. आताचे 5 वाजले संध्याकाळचे. तर मित्रांनो, 2 दिवस झालं मी हा डोस देत आहे. तर ही म्हैस ज्या दिवशी वासरू वारलं त्या दिवशी मला सायंकाळी दुधाला बसू देत नव्हती. बसू दिली, 2 रट्टे दिल्यामुळं बसू दिली. तिला भेडो घातलं, मारलं, समोर माणूस उभं केलं, बसू दिली. पण पाना चोरून घेतली. किती वेळ जरी आपण सड ओढले पिळले तरी ती पाना सोडायला तयार नव्हती. तिला टोपल्यात खुराक पण ठेवला होता, आपण टोपलं ठेवून बसल्या होत्या, तर पाना चोरून घेत होती. तर मग डॉक्टर साहेबांच्या सांगण्यानुसार आपण हे स्विस लॅक्टो क्युअर नावाचं औषध होमिओपॅथीचं बघून घ्या. हे 2 दिवस झालं चालू केलं आहे मित्रांनो. तर आपल्याला दोन्ही टाईम म्हैस ही बसल्यानंतर टोपलं ठेवून दुधाला बसल्यानंतर पाना व्यवस्थित 2 मिनिटात पाना सोडाली. आणि डॉक्टर साहेबांनी सांगितले होमिओपॅथीचं औषध आहे मित्रांनो. हे याच्यानं जनावराच्या भविष्यामध्ये तिच्या आरोग्यावर, तिच्या शरीरावर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. मी ह्यासाठीच हा खास व्हिडिओ घेऊन आलो. बऱ्याच मित्रांचे, शेतकरी मित्रांचे अशा प्रकारचे प्रॉब्लेम झालेत की कालच्या झालेल्या या मागच्या 15 दिवसाच्या थंडीमध्ये बरेच वासरं दगावलेत आणि म्हशी खूप त्रास देतात दूध पिळायला. तर हे जर कोणाला सहकार्य व्हावं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे मित्रांनो. तर मी माझ्या म्हशीचे आता सध्याचा आजचा डोस देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे आहे औषध 60 ml. आपण पहिले 2 दिवस 10-10 ml 2 टाईम डोस दिला आहे. पण आपण आज सकाळी 8 ml दिला होता, कारण तिनं पाना सोडत असल्यामुळं डोस आपण कमी करला आहे मित्रांनो. सकाळी 8 ml इंजेक्शन न दिलं आहे. का हे इंजेक्शन आहे, बघून घ्या. आणि आता पण आपण 8 ml देणार आहोत मित्रांनो. हे औषध आपण म्हशीला देत असताना जनावराच्या, हे का बघून घ्या, हे 8 mlचं औषध देत आहोत आपण मित्रांनो. हे आपण म्हशीला हे औषध देत असताना तिचं हे जे जाबाडा असते, दाताचा मागला जाबाडाचा भाग, त्या जाबाडाच्या भागापासून समोरच्या साईडलाच द्यायचं. म्हणजे तिच्या जिभेवर खेळलं पाहिजे औषध. तोंडामध्ये तिच्या पूर्ण, म्हणजे समोरच्या भागात तोंडामध्ये औषध पसरलं पाहिजे. या औषधाची हीच खासियत आहे होमिओपॅथीच्या, की ते औषध पाण्यातून, खुराकातून हे आपल्याला दिल्यावर त्याचा परिणाम होत नाही जास्त. तर ह्या औषधाचा परिणाम आपण तोंडामध्ये, आता एकदम 8 ml औषध तोंडामध्ये तिचं घोळणार नाही. 2दा, म्हणजे हे डोस 8 ml एकदाच घेऊन 2दा त्याचे आपण हे करणार आहोत. म्हणजे 4-4 ml 2दा, म्हणजे तिनं गिळण करत केलं. पहिलं 4 ml सोडलं की दुसरं 4 ml सोडायचं मित्रांनो. बघून घ्या, मी हे देत आहे. आणि माझी म्हैस एकदम दोन्ही टाईम पाना सोडायला सुरुवात झाली मित्रांनो. 1 तास अगोदर देत आहे. बघून घ्या, आता उठली, सहजासहजी हे इंजेक्शन तोंडात देऊ देत नाही. बघून घ्या मित्रांनो, हे 4 ml दिलंय. आता हे तोंड चाळते, तोंड चाळून घेतले. आता राहिलं 4 ml द्यायचं औषध. आणि 1 तासाला दुधाला बसायचं. काय तकलीफ करणार नाही, पाय उचलणार नाही, पूर्ण दूध पिळू देणार तुम्हाला. आणि रेग्युलर ज्यावेळेस वासराला पाना जसा सोडत होती तशाच प्रकारचा पाना हे आता आपल्यालाही सोडल तिने. हे राहिलेलं 4 ml देतो मित्रांनो.
आपण तिच्या जबड्याच्या समोरच्या भागातच हे औषध दिले मित्रांनो तिला आपण. तर चला मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला चांगलं सहकार्य होणार आहे. कारण हे होमिओपॅथीचं औषध आहे, याचा शरीरावर जनावरांच्या कुठलाही साईड इफेक्ट नाही. आणि हे तुम्हाला कुठंतरी व्हिडिओच्या माध्यमातून ज्या शेतकरी मित्रांचे म्हशीचे वासरं दगावलेत किंवा गाईचं वासरू दगावलं असेल आणि गायसुद्धा दुधाला बसू देत नसेल, तर हा व्हिडिओ मी तुमच्या कामावर यावं, तुमच्यासाठी उपयोगी व्हावा म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. बघून घ्या मित्रांनो, आताच आपण थोड्या वेळापूर्वी म्हशीला दिलेलं औषध जे आहे ते हे स्विस लॅक्टो क्युअर डॉक्टर RP शुक्ला यांचं प्रोडक्शन आहे आणि हे होमिओपॅथीचं औषध आहे. तर ही पॅकिंग आपल्याला व्यवस्थित दिसावी म्हणून जवळून व्हिडिओ करतो आहे, बघून घ्या.